नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला शेवईचा उपमा करायचा आहे. तिखट उपमा बनवायचा आहे. त्यासाठी 1 वाटी शेवई आहे, ती भाजून घ्यायची. आपल्याला चमचे तूप टाकूया. हा उपमा धावपळीच्या टायमाला एकदम झटपट होणार आहे. आपली भाजी झालेली आहे, काढून घेऊया आता. आता फोडणी देऊन घेऊया. 2 पळ्या तेल आहे, अर्धा चमचा जिरी आहे, अर्धा चमचा मोहरी आहे, 4 हिरव्या मिरच्या आहेत, कढीपत्त्याची पान आहे 10-15, एक कांदा आहे बारीक कापलाय, कांदा थोडासा परतून घेतला ना गाजर आहे 1 वाटी, एक वाटी ग्रीन पीस आहे, एक वाटी शिमला आहे, शिमला मिरची, एक वाटी टोमॅटो आहे. त्यात आपल्याला छान परतून घ्यायचे. 3 मिनिटं परतून घ्यायचे आपल्याला. ते आता परतून झालेले. आता याच्यात आपण 2 वाट्या पाणी घालूया. ते पाणी मी गरम करून घेतलेले आहे. आता याला उकळी आली की शेवई सोडायची याच्यात. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण भाजलेली शेवई त्याच्यात सोडूया. आता 3 मिनिटं झाकून ठेवायची. 3 मिनिटं झालेली. आपण झाकण काढून हलवून घेऊया. थोडं पाणी वाटते. अजून आपल्याला 3 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे. जे सगळं पाणी त्यातलं आटून जाणार. पूर्ण पाणी यातलं आटून गेलेले आहे. तर जरा आपण कोथिंबीर टाकूया.
गॅस बंद करते. तर प्लेटमध्ये काढून घेऊ. शेवई उपमा आपला तयार झालेला आहे. तुम्ही पण असाच शेवई उपमा तिखट करून पहा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद. आता आपल्याला अर्धा चमचा धना पावडर आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे, अर्धा चमचा चाट मसाला आहे, अर्धा चमचा मिरची पावडर आहे, अर्धा चमचा हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे. आता आपल्याला 1 वाटी शेवई आहे, 2 वाट्या पाणी घालायचे.